दीदी, डॅडी म्हणत होते दोन्ही मुलीच्या लग्नाचे मुहूर्त काढू आणि लवकरात लवकर थाटामाटात लग्न लावून देऊ. मी आशिषला काही बोलले नाही, पण आय एम सो हॅपी. काय ग, काय झालं? तू खुश दिसत नाहीयेस. हा, म्हणजे फारशी नाही. का? राकेश सध्या खूप विचित्र वागतोय. काही बोलला का तो? माझ्याशी बोलण्या एवढी त्याला आठवण राहिली नाहीये माझी. तोच तर प्रॉब्लेम आहे. तो बोलला नाही ना, जाऊ दे. तू बोल ना त्याच्याशी. तो टाळतोय मला. तुला काही वाटतं म्हणून कन्क्लुजन काढू नकोस. सागर आणि मुक्ताचं लग्न ठरल्यापासून त्याचं डोकं थाऱ्यावरच नाहीये. म्हणजे आता तर मला असं वाटतंय की त्याला मी कधी पसंतच नव्हते. म्हणजे केवळ मुक्ता नाही तर दुसरी कोणीतरी, किंवा मुक्ताला दाखवून देण्यासाठी त्यांनी मला पसंत केलं. म्हणूनच मला लग्नाची घाई करायची नाहीये. बघ ना, प्रेम, विश्वास आपलेपणच नसेल तर लग्नाला काय अर्थ राहिला ना. राकेश मला भेटला ना तेव्हा मला वाटलं होतं खूप साधा मुलगा आहे, प्रेमात ठेच खाऊन दुखावलेला, पण माझ्याजवळ मन मोकळा करणारा. मला वाटलं होतं या सगळ्यातून मी त्याला नक्की बाहेर काढीन. पण त्याने कधी साथच दिली नाही. खूप परका झालाय तो आता मला. दीदी, राकेश बाबा कधी आले? चला आत जेवायला वाटतो. चला. नाथा, मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो का रे? म्हणजे मी एखादी गोष्ट तुला सांगितली तर तू मला खात्री देऊ शकतोस की ती दुसऱ्या कोणालाही कळणार नाही? एकदा सांगून तर बघा, तुमच्यासाठी वाटेल ते करीन मी. नाथा, प्रत्येक माणूस हा स्वार्थी असतो, पण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याचा बळी देणं बरोबर आहे? अजिबात नाही. आता अन्याय आहे. सागर आणि मुक्तानी माझ्या बाबतीत नेमकं हेच केलंय.
नाथा, त्याने स्वतःचा स्वार्थ साधला रे. हे करताना मला काय वाटेल याचा जराही विचार केला नाही त्याने. सागर, माझा भाऊ, मला माझ्या सख्या भावासारखा आहे रे तो. आणि मुक्ता, माझी जीवलग मैत्रीण. नाथा, आम्ही दोघं लग्न करणार होतो रे. नाथा, कधी कधी वाटतं ना की विचार करून करून संतापाने डोकं फुटेल माझं. तुम्ही अजिबात त्रास नका करून घेऊ. नाहीच करून घेणार आहे मी त्रास. नाथा, म्हणूनच मला तुझी मदत हवी आहे. मी जर तुला काहीही करायला सांगितलं माझ्यासाठी तर करशील ना रे तू? आपण कुणालाही कळू न देता. जमेल ना? तुम्हाला म्हणलं ना मी, तुम्ही सांगून तर बघा. प्रॉमिस? तुमची शपथ, तुमची शपथ, तुम्ही सांगताल ते करतो. मला पत्ता सुद्धा लागू देणार नाही. तुम्ही सांगून तर बघा. नाथा, पण एक लक्षात ठेव, मी जे सांगेन ते कोणालाही कळलं नाही पाहिजे. गोवर्धन, ए गोवर्धन, काय का? काय रे, कुठे गेला होतास? काय नाही, जरा वॉकला गेलो होतो. देवीच्या दर्शनाला गेले होते रे. हो, आज काय विशेष? सागर आणि मुक्ता दोघे हनीमूनला चालले. पती पत्नी म्हणून खऱ्या अर्थाने आयुष्याची सुरुवात होणार. आपली कुलस्वामिनी तिला साकडं घालायला गेले होते. दिलं का आशीर्वाद? तर तशीच येणार मी परत. अरे असं जर प्रसाद दररोज मिळणार असेल ना तर मी दररोज देवीला जायला तयार आहे. चेष्टा कर माझी, पण तुला खरंच सांगते, माझं मन काही थाऱ्यावर नव्हतं. का? कसली एवढी काळजी करतेस तू? अरे, मुक्ताच्या आयुष्यात जे काही घडलंय ते उद्या सागरला कळलं तर. सागर बरोबर वावरताना तिच्या मनात नको त्या कटू आठवणी आल्या तर त्यांच्या वैवाहिक आयुष्याचं काय होईल? 1 ना 2 हजार विचार येत होते मनात. तू उगाचच काळजी करतेस. काळजी नको करू असं म्हणण्याने काळजी संपते का? म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. असं नाही का ताई, आपण ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायला पाहिजे. हे बघ, आज मुक्ता आणि सागर आयुष्यात पहिल्यांदा इतक्या लांब प्रवास करतायत. त्यांचा सहवास त्यांना एकमेकांना मिळणार आहे. सहवास उत्तम मिळू दे. हनीमून संसाराची सुरुवात होऊ शकते. आपण असं का नाही विचार करायचं की त्यांची आयुष्याची सुरुवात चांगली होऊ दे, आयुष्यात सक्सेस मिळू दे, असा पॉझिटिव्ह विचार का नाही करायचा आपण? अरे, हे सगळं मी म्हणतेच आहे रे, पण तरी मनाच्या आत कोपऱ्यात कुठेतरी एक भीती दडलेली असते. तुला खरं सांगू का, आज संध्याकाळी झाली तुला दगदग, थकलीस, तू जरा आराम कर जा. आणि तू? मी जरा ऑफिसचं काम करत बसतो. जा जा, आराम कर, काम करत बसू नकोस. मिनी, काय चाललंय तुझं? काय नाही, पुस्तक वाचत होते. ते बघतोय मी, पण काय ऐकतोय काय मी तुझ्याबद्दल? मी काय नाही केलं आता. ममा सांग ना. तेच ना, काय म्हणते तुझी ममा? हा काय? मिनी, तू काय म्हणे ऍड कॅम्पेन साठी ॲब्रोडला चाललेस? केवढी टेन्शन मध्ये आले होते मी. घाबरून टाकलं तुम्ही मला.
मी जाऊ ना. अरे जा ना, जरूर. आय एम व्हेरी हॅपी. पण मला सांग, काय प्रपोजल काय आहे सगळं, आणि हे ₹1,00,000-2,00,000 देण्याचं काय प्रकरण आहे? प्रकरण काय नाही पप्पा. म्हणजे तुम्ही कसं एखादा म्हणजे सपोज लोन पास करून घ्यायचं असेल तर तुम्ही आधी पैसे देता किंवा एखादा बिझनेस मिळावा म्हणून मधल्या माणसाला खुश करता तसं. हो, पण आम्ही जेव्हा ₹1,00,000-2,00,000 खर्च करतो तेव्हा मला नक्की माहिती असतं की यातनं मला ₹5-50 लाख मिळणार आहेत काय. एक्झॅक्टली, इथे पण तसंच होणार आहे. म्हणजे एकदा का मी एस्टॅब्लिश्ड मॉडेल झाले ना की मग 5-50 लाख काय मी त्याहूनही जास्त कमवेन. त्याकरताची ही पाहिजे तर तुम्ही फी समजा ना. म्हणजे लाच. व्हॉट एव्हर, त्याने काही फरक पडतोय का? फरक एवढाच आहे की आता ऍड एजन्सीजनी मला घ्यावं म्हणून सुप्रियाला पुश करावं लागतंय आणि नंतर याच ऍड एजन्सीज माझ्या मागे लागतील. तुम्ही बघाच. अहो, विनी जे म्हणते ना ते पटतंय मला. आणि मुख्य म्हणजे मला सांगा, आपल्या मुलीचं जर भविष्य घडणार असेल तर त्यासाठी ₹1,00,000-2,00,000 खर्च करणं आपल्याला शक्य नाहीये का? ही रक्कम काही जास्त आहे का? जास्त नाही आहेत. Come on. दिवाकर सरदेसाईंना ₹1,00,000-2,00,000 म्हणजे काय? काहीच नाही. हो की नाही? ओके, ह्या वेळेला मी तुला परवानगी आणि पैसे दोन्ही एकदम देतो. थँक्यू सो मच पप्पा. थँक्स अ लॉट. ओ माय गॉड, आय एम सो हॅपी. मी अब्रॉडला जाणार. हो येस. अगं हो, एक मिनिट. पण त्याच्या आधी एक काम करायचं. काय? मानच्या कानावरती ही बातमी घालायची आणि त्यांची परवानगी घ्यायची. येस, मी आत्ता आजीकडे जाते आणि आय एम शुअर की आजी मला नाही म्हणणारच नाही. येस. किती खुश होऊन गेली ना. तेवढीच खुश होऊन परत आली म्हणजे झालं. काय नको. घ्या, बरं वाटत. घ्या मस्त गरम आहे. काय झालंय हो विजय साहेब? पोलीस कस्टडीत राहून फार हालत खराब झाली तुमची. मगाशी तुम्ही आला तेव्हा मी ओळखलं पण नाही तुम्हाला. सागरची दोस्ती फार महागात पडते बाबा. का? काय झालं? त्याच्यामुळे या सगळ्या व्यसनांमध्ये अडकलो. आता तो सभ्य माणूस बनलाय, मी फसलो. या चक्रातनं कसं सुटावं तेच कळत नाहीये यार. सागर बाबांमुळे तुम्हाला त्रास होतोय ना, मग सांगा ना त्यांना यातनं बाहेर काढायला म्हणून. त्यांना काय कठीण आहे सांगा. नाही रे, त्याचं आता लग्न झालंय, उगीच त्याला त्रास कशाला. या तुम्ही विचार करताय त्यांना त्रास होऊ नये म्हणून. तुमचं काय हो, तुमचं काय? तुम्ही त्रास भोगणार त्यांच्यासाठी? हा कुठला न्याय? तुम्हाला सांगतो विजय साहेब, तुमच्या जागी जर मी असतो ना, हा तर आत्ता फोन लावला असता त्यांना आणि म्हणलं असतं बाबा काय ते बघ माझं. हा असं तुम्ही, मी आलो जरा. आजी पण माझं नीट ऐकून तर घे. आणखी काय ऐकायचं विनी? कळलं आम्हाला. कोणीतरी एक बाई आहे आणि ती तुम्हाला फॉरेनला मॉडेलिंगसाठी घेऊन जाणार आहे. कोणीतरी बाई काय? तू नाही ओळखत तिला, पण मी तिला चांगलं ओळखते. सुप्रिया परमार हे खूप विनी, फॉरेनला जायला आमचा विरोध कधीच नव्हता. तुमचे वडील बाहेर शिकून आलेत,
तुम्ही स्वतः बाहेर शिकून आलेले आहात. आज नाही उद्या राकेश सुद्धा जातीलच. पण परदेशात जाऊन शिक्षण घेणं आणि मॉडेलिंग करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आपल्याला एकदा वाईट अनुभव आलाय ना. अगं पण मी काय म्हणते ते ऐकून तर घे. हे बघा, आम्हाला काय म्हणायचंय ते आम्ही तुम्हाला सांगितलं. पटत असेल तर बघा. तुझं म्हणणं मला पटतही नाहीये आणि मान्यही नाहीये. ठीक आहे, मग आपण आपलं बोलणं इथेच थांबवूया. जास्त बोलण्यात काही अर्थच नाहीये, कारण आपण दोघी जणी दोन वेगळ्याच पातळ्यांवर बोलतो. परत एकदाच सांगतो आम्ही, परदेशात जाऊन मॉडेलिंग करायला आमची परवानगी नाही. या तुम्ही. हॅलो, कोण बोलताय? मी विजय बोलतोय. विजय दादा, सागर बाबा नाही येत घरी. कुठे गेलेत म्हणजे? लग्नानंतर कुठं जातात माणसं? हनीमूनला. तुमचं जमलं नाही कुठं? नाही, मला सांगा, मी प्रयत्न करतो. नाही, तुमचा का नाही आवाज बदला. अशा आवाजाला पुरी कशा बोलत्या? काय ग, कशी आहेस? ती जरा बदला ना ते. आणि मला सांगा काही करायचं असलं. ओके, बाय. दर दर दर. विनी, अगं बाई, पण तू मला तरी सांगशील की नाही काय झालं ते? काय होणार आहे? आजीचं हे नेहमीच आहे. मी काही करते म्हटलं की नको म्हणायचं. मी काय कुकुलं बाळ आहे आता? तू मला सांगशील का? स्पष्टपणे सांग, काय म्हणाल्या त्या? आजीने सांगितलं की मी तुला परमिशन देणार नाही. मग मीही म्हटलं की मला तुझं म्हणणं पटत नाही आणि मान्यही नाही. तू असं त्यांच्या तोंडावर म्हटलंस? मग काय झालं? मलाही स्पष्ट बोलता येतं. अगं, तू बोललीस ते ठीक आहे, पण जर त्या म्हणाल्या असतील की परमिशन देणार नाही तर काय? मी घरात बसून राहू? नो वेज मामा. यावेळेस मला कोणी परमिशन देवो किंवा न देवो, मी जाणार म्हणजे जाणार म्हणजे जाणार. अगं विनी प्लीज, माझा ह्या मा पण ना माझ्याच मुलांच्या मागे लागतात. So? At last we are together. मग कसं वाटतंय मिसेस सागर सरदेसाई? खूप छान वाटतंय. पण सागर, मला अजूनही ह्या नावाची सवय झाली नाही. मला असं वाटतं की मला जर कोणी मिसेस सरदेसाई अशी हाक मारली ना तर मला काही कळणारच नाही आणि मी इकडे तिकडे बघायला लागली. मग मी काय करू असं तुला म्हणायचं आहे? रोज सकाळी उठून अहो मिसेस सरदेसाई अशी हाक मारू का तुला? सागर, त्यांनी काय होईल माहितीये? तुझ्या हाकेला निदान 4 जणी हो देतील. अरे हो सागर, तुमच्या घरी ना मी लहानपणापासून येत आली. तुझं घर मला नेहमीच माझं वाटायचं. पण आता लग्नानंतर ना मला खूप तडपण आलं. तुमच्या घरी एवढी सगळी माणसं आणि मुक्ता, आता तू फक्त एकाच माणसाचा विचार करायचा. मी एक ठरवलंय. हे 8 दिवस आपण फक्त एकमेकांच्या सहवासात घालवायचं. फक्त एकमेकांचाच विचार करायचा. पण सागर, एकमेकांचा सहवास जरी असला ना
तरी मनातले विचार कसे ठरवू शकणार? माझ्या मनात फक्त तुझाच विचार आहे. माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात तुला फक्त एकच नाव ऐकू येईल, मुक्ता.